मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. विमा कंपनीवर फौजदारी दाखल करा. शिवसैनिकांनी कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात दिला ठिय्या. यवतमाळ. शासनाने खरीप आणि रब्बीचा विमा हप्ता कंपनीकडे भरला. त्याच्या बदल्यात विमा कंपनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत देणार होती. प्रत्यक्षात ही मदत अजूनही मिळाली नाही. कंपनीने 230 कोटींची मदत वाटप केल्याची घोषणा केलेली आहे. या शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर करा अशी मागणी करीत शिवसेनेच्या उबाठा गटाने कृषी अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची 5.25 लाख तक्रारी विमा कंपनीकडे दाखल केल्या. यात विविध कारणाने 39,762 तक्रारी कंपनीने फेटाळल्या. यातील 4,85,779 पूर्वसूचना पात्र झाल्या. मात्र नंतरच्या बैठकीत विमा कंपनीने 3,08,000 सूचना अपात्र केल्या आहे. याचे उत्तर कंपनीकडे नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. या विषयाचे निवेदन कृषी अधीक्षक आणि निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांना दिले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, गजानन डोमाळे, संजय रंगे, संदीप सरोदे, विनोद पवार, अतुल गुल्हाणे, गजानन जांभोरे, प्रफुल्ल खंदार, संदीप गाडवे, राजू नागरगोजे आदी सहभागी झाले होते. जुलै महिन्यापासून आम्ही सतत पीक विमा या विषयावर सतत शेतकऱ्यांना पीक विमा भेटण्यासाठी मागणी करत आहोत. मागच्या 15 दिवस आधी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आणि आमची एक रास्त मागणी आहे की कंपनी जे म्हणत आहे की 200 कोटीचा वाटप आम्ही शेतकऱ्यांना केलेला आहे. त्या 200 कोटीचा वाटप ज्या शेतकऱ्यांना केला आहे त्यांच्या याद्या देण्यात याव्या आणि ज्या पूर्वसूचना अपात्र केल्या त्यांच्या याद्या देण्यात याव्या. ह्या याद्या आम्हाला मागील 7 तारखेला यशो साहेबांनी याच ठिकाणी सांगितलं होतं का 7 तारखेला आम्ही याद्या देऊ, परंतु आजपर्यंतसुद्धा त्या याद्या मिळालेल्या नाही. म्हणून आम्ही सन्माननीय बाळासाहेब मुनगंटीवार माजी आमदार यांच्या नेतृत्वामध्ये आज आणि संतोषभाऊ ढवळे, गजाननभाऊ डोमाळे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी धडक दिली आणि साहेबांना आम्ही एक रास्त मागणी केली आहे की जर कंपनी तुम्हालासुद्धा याद्या देत नसेल तर त्या कंपनीवर गुन्हा दाखल करा, एवढीच आमची मागणी आहे. आणि आज आमच्या या आंदोलनामुळे आज साहेबांनी मार्गदर्शनासाठी पत्र पाठवलं आहे आणि 5 दिवसात ते कंपनीवर गुन्हा दाखल करणार आहे, एवढी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पदाधिकारी वारंवार कृषी अधिकारी यांना पीक विम्याच्या वाटपाच्या याद्या मागत आहे, परंतु आजपर्यंत वाटपाच्या याद्या मिळाल्या नाही. त्यांनी मागच्या वेळेस जेव्हा आम्ही 300-400 लोकांचा मोर्चा काढला होता त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की आम्ही 5 तारखेला याद्या आम्ही देऊ. आम्ही त्यांना सांगितलं का 2 दिवस वाढून घ्या पण याद्या आम्हाला द्या. 7 तारखेनंतर आजची तारीख 21 आहे, 15 दिवस उलटून गेले पण आजपर्यंत याद्या आम्हाला त्यांनी दिल्या नाही. मी कमिशनरशी बोललो, संचालकाशी बोललो, धनंजय मुंडे मंत्री यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं या ठिकाणी याद्या ताबडतोब द्या असा आदेश प्रमोद लवाळे कृषी अधिकारी यांना देण्यात यावा आणि त्यांनी सांगितलं का मी ताबडतोब याद्या तुम्हाला देऊ, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. हे कसं काय बरं साहेब, GR मध्ये काय म्हणत आहे की 80% आता आपला 509 कोटी रुपयाचा प्रीमियम गेला खरीपाचा, रब्बीचा कितीचा गेला साहेब? बरोबर. आता GR मध्येच असं आहे की 80 कोटी त्याच्यातले 80% वाटप तुम्ही केला तर होणार, 20% लाभार्थी ते आहे कंपनी. आज ते काय म्हणतात कंपनी 200 कोटीचा वाटप केला, मग 600 कोटी रुपयाचा प्रीमियम भरला आपण, 200 कोटीचा वाटप अजून किती शिल्लक आहे त्याच्यातले सांगा ना तुम्ही.